मडगाव स्टेशनला. श्रीरांची गाडी आहे, ती आता मुंबईला पाठवतो आम्ही. अपनी गोवा में पहली चाय है, पूरे ट्रिप पे पहली चाय है. तुम लोग पी चुके हो ना चाय. कॅप्टन आता कर्नाटकात आलं. फायनली हम्पीच्या जवळ पोचलो आहोत. हल्ली काही 15 ते 20 किलोमीटर आहे इथून हम्पीला. तर मित्रांनो, झाला असा किस्सा की श्रीरंगला झाली आता हँड इंजुरी, त्यामुळे आता तो बाईक राईड करू शकत नाही. तर त्याची बाईक आपण मडगाववरनं पनवेलला पाठवणार आहोत ट्रेनने. आणि ओसामा आणि शारिकचं ऑफिस आहे परवा, सो ते आता रिटर्न चाललेत गोव्यावरनंच, मडगाववरनंच मुंबईला रिटर्न चाललेत. तर उद्या आपण काय करणार आहोत, श्रीरंगला रेल्वेत बसवणार आहोत, तो मुंबईला जाईल आणि तिथून मग आपण सकाळी हम्पीला निघणार आहोत. अपनी गोवा में पहली चाय है, पूरे ट्रिप पे पहली चाय है. तुम लोग पी चुके हो ना चाय. फायनली गाडी पॅक झाली आहे पूर्ण. ही आता इथून पनवेलला जाईल. आता इथून मडगाववरनं पनवेलला जायची जी आता जी ट्रेन असेल, जी कोणती असेल ट्रेन ज्यामधून ती जाईल, त्याचे 1661 प्लस त्यांचे पार्सल चार्जेस आहेत जवळपास 590. 500 प्लस 90, 18% GST. चलो अभी हम निकल रहे हैं. ये क्या हुआ? चल, हैप्पी न्यू ईयर. हैप्पी न्यू ईयर. चल, घर पे पहुँच को फ़ोन कर रत्नागिरी. अभी मुंबई निकला का अभी थोडी. सुप्रभात मित्रांनो, मी ओंकार आणि तुमचं स्वागत आहे ओंकार आणि ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आहोत गोव्यात. करमाळ स्टेशनच्या बाहेर मी उभा आहे. श्रीरंजला मी रेल्वे स्टेशनला सोडायला आलो होतो. तो आता ट्रेनमध्ये बसून मुंबईला गेला आहे. ॲक्च्युली आम्ही काल हम्पीला निघणार होतो, पण काल सकाळी निघता त्याच्या हाताला थोडी इंजरी झाली, त्यामुळे तो आता बाईक राईड करू शकत नाही. त्यामुळे काल संध्याकाळी आम्ही ती बाईक मडगाव स्टेशनवरनं मुंबईला पाठवली आणि आज त्याला ट्रेनमध्ये बसवलं. आणि बाकीचे 2 माझ्यासोबत येऊ शकले नाहीत, कारण त्यांना परवा ऑफिसला जायचं, त्यामुळे ते आता येऊ शकले नाहीत आणि ते आता रत्नागिरीला चाललेत. म्हणजे आता आपली गोव्यापासून हम्पीपर्यंत सोलो राईड असणार आहे. तर ती तुम्ही नक्की पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज पूर्ण जवळपास 350 किलोमीटरचा मोठा ब्लॉग होणार आहे. अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला टॉप बॉक्स श्रीरंगने दिला आहे. हा मोठावाला टॉप बॉक्स आहे JDRचा. आपला टॉप बॉक्स आपण त्याच्या स्कूटरवर टाकून मुंबईला पाठवला आहे. तो नंतर कलेक्ट करूया आपण. तर त्याने आता वापरण्यासाठी आपल्याला हा दिलेला आहे टॉप बॉक्स. चला मग आता आपण आपल्या प्रवासाला निघूया, कारण आपल्याला जवळपास संध्याकाळचे 8-9 वाजतील असं मला वाटतं आहे. चला, आता वाजले 10:30. किती वेळ लागला तर ते बघूया आपण. चला, इथून हम्पी दाखवत आहे 345 किलोमीटर्स, 6 तास 40 मिनटं. रस्ता तसा चांगला आहे. आम्ही झालं असं होतं, काल आम्ही ऑलमोस्ट हॉस्पिटलपासनं काही अंतरावर होतो आणि तिथून रिटर्न आलो. कारण असं झालं, कारण ते थोडे लेट निघणार होते आणि त्याच्या हाताला इंजुरी झाल्यामुळे आम्ही परत आलो. तर चला निघूया आपण हम्पीला. हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. चला, म्हणजे आता गोवा टू हम्पी आपली सोलो राईड असणार आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे तसं आपण थांबू शकतो, आराम करू शकतो, जे काय पाहिजे ते करू शकतो. चला, पण आपण प्रयत्न करणार आहोत जेवढा लवकर जाता येईल तेवढं जाऊया. स्टेचं आपण काहीच बुक नाही केलं, तिकडे जाऊनच मी स्टे बुक करणार आहे. मी जस्ट इन्क्वायरी करून ठेवली. माझा मित्र जस्ट काल काय परवा हम्पीला होता, त्याने मला थोडी डिटेल देऊन ठेवली कुठे होमस्टे मिळेल एकट्यासाठी. कारण आमचं कालपर्यंत डिसाईड नव्हतं झालं की जायचं आहे नाही जायचं आहे. पण त्याच्या हाताची इंजुरी बघता त्याला बाईक राईड करणं थोडं कठीण झालं असतं. सो आम्ही संध्याकाळी बाबा ती गाडी टाकली मुंबईला पाठवायला आणि आता श्रीरंगला बसवलं
मांडवी ट्रेनमध्ये. तो संध्याकाळी पोचेल बाबा नीट. टर्न चुकलेला दिसतोय मला बोलता बोलता. ठीक आहे, जाऊ दे. समोर सुंदर असा नजारा, खाडी आहे बहुतेक, समुद्रातून आलेलं उरलेलं पाणी सुंदर एकदम. गोव्यातले सगळे समुद्रकिनारे सुंदर आहेत. मी साऊथ गोवा पण फिरलो आहे, नॉर्थ गोवा पण फिरलो आहे. ऑलमोस्ट 4 ते 5 वेळा फेरी झाली आहे गोव्याची येत्या गेल्या काही वर्षांमध्ये. गोवा खूप काय म्हणते जरा पार्टी आणि पीस दोन्ही येते. जर तुम्ही साऊथ गोव्याला जाल तर पीस आहे, पूर्ण शांतता आहे, रात्री कोणी नसतं तिकडे. आणि नॉर्थ गोव्याला जाल तर एकदम बाबा गजबजलेलं लोकेशन. आता 31st होती काल, तर काय पूर्ण गजबज होती सगळी समुद्रकिनाऱ्यावर. त्यामुळेच आम्ही थांबलो. बोला आता गोव्यात आलो आहे, आता ह्याचं काल त्याला पाठवायचं होतं घरी, पण ते गोव्याला फर्स्ट टाईम आले, सो त्यांना एन्जॉय करायचं होतं 31st गोव्याचं, त्यामुळे थांबलो. आणि माझ्यासाठी ते एवढ्या लांबपर्यंत आले. बाईक राईड त्यांची आवड आहे, पण तरीसुद्धा चला, आता त्यांचंही ऑफिस आहे, आपण त्यांना काही थांबवू शकत नाही. 3 तारखेला 4 तारखेला जे काय ऑफिसला जायचं. तर आता रत्नागिरीला जायचं नाही, रत्नागिरीवरनं दोघं जण शारिक आणि वसामा. पण मज्जा केली, धमाल केली आम्ही. जेवढे दिवस मालवण असेल, गोवाचे हे 2 दिवस असेल, एकमेकांना सपोर्ट केलं, एकमेकांची काळजी घेतली. राईड करताना जे काय होतं आहे लागतं आहे ती सगळी मदत प्रॉपर केली. आणि गायडन्स दिला, ड्रायव्हिंगचे टिप्स असतील जे काय असेल. आता हे टॉप बॉक्स जो लावला ते फिटिंगसाठी सुद्धा आम्हाला काही कळत नव्हतं, कारण तो टॉप बॉक्स समजा तर आम्ही रेल्वेने पाठवला असता, कारण तो थोडा महागडा आहे टॉप बॉक्स. थोडं रिस्क होतं. तो मला नवीनच आहे तर तू घेऊन जा, म्हणजे त्याने मला सांगितलं तू घेऊन जा, तुला सामान काय असेल ते पण राहील जास्त सामान. सो मी काल तो आपल्या कॅप्टनवर फिट केला, म्हणजे आपल्याला हंपीवरनं जे काय असेल सामान एक्स्ट्रा असेल काय ते आणता येईल. ठीक आहे, तो मला वापरायला दिला आहे त्याने, तुला वापर तुला पाहिजे तेवढं. हे वरती जे दिसतंय ना कुलेम, इथे सरळ गेलं की दूधसागर वॉटरफॉल. आय थिंक किती किलोमीटर असेल, जास्त लांब नाही. कुलेम रेल्वे स्टेशनवर जायचं, तिथून आम्ही पावसाळ्यात केला होता तो ट्रेक दूधसागरचा. इथेच कुठेतरी इथून सरळ जायचं. आम्ही नॉर्थ गोवाला होतो तेव्हा केलं होतं, सॉरी साऊथ गोवाला होतो तेव्हा केलं होतं. जवळपास 300 किलोमीटर बाकी आहे अजून. चेकपोस्ट वाटतं गोवा बॉर्डरची. गाडीचे पेपर वगैरे चेक होतात. छोटे छोटे असे नॅशनल पार्क टाईप आहेत, वाईल्ड लाईफ सँच्युरी, जसं आपलं कर्नाळा पक्षी अभयारण्य तसे. पूर्ण जंगल एरिया आसपास, काही नाही आहे. म्हणजे तुम्ही बघतोय ना गावांमध्ये एवढा गॅप आहे ना, म्हणजे 10 किलोमीटर तरी गाव नव्हतं. आता अनामोड घाट चालू होतं. हा घाट काल मी पूर्ण कंप्लीट केला आहे. खूप खतरनाक घाट आहे. असाच रस्ता आहे, एवढाच रस्ता आहे, बेकार. हा घाट मोठा आहे खूप. जवळपास मला काल कंप्लीट करायला पाऊण तास ते 1 तास लागला होता. म्हणजे मी आरामात गेलो. तरी घाटात गाड्या होत्या, कंटेनर होते.
तर आपण आहोत अनमोड घाटात. अजून 10 किलोमीटर घाट बाकी आहे. घाटामध्ये आता एक मंदिर लागलं, श्रीदेव बाबा दूधसागर आजोबा यांचं मंदिर. त्याची माहिती मला काही जास्त नाही आहे, तर जर मला काय मिळाली तर मी तुम्हाला देतो. जर तुम्हाला काय माहिती असेल कर्नाटकामधल्या ह्या बॉर्डरवर मंदिर आहे जे अनमोड घाटामध्ये आहे, तर ते तुम्ही कमेंट करू शकता. त्यांचे दर्शन घेऊन आपण आता पुढच्या प्रवासाला निघालो. ही ॲक्च्युली कर्नाटकाची बॉर्डर असेल, कारण हे बघा मॅपमध्ये सुद्धा दिसतंय गोवा आणि कर्नाटक बॉर्डर. इथून हुबळी आहे 137, बेळगाव 84 आणि लोंढा 61. त्याची नावं थोडी वेगळीच आहेत. चला, फायनली आपला कॅप्टन आता कर्नाटकात आला आहे. म्हणजे हा जो घाट आहे गोवा आणि कर्नाटकाच्या बॉर्डरवर आहे. आपल्या कॅप्टनने 2 राज्य केली आहेत, गोवा आणि कर्नाटक. महाराष्ट्रातला तर खूप कॅप्टन आहेत. हा एरिया जर तुम्ही बघाल संपूर्ण हिरवागार आहे. दोन्ही साईडला मोठी मोठी झाडं आहेत. सो गारवा तर कंटिन्युअस, किती ऊन असलं तरी गारवा तर आहेच. रायडिंग जॅकेटमध्ये सुद्धा तो गारवा जाणवतो. चला, अजून आपल्याला 286 किलोमीटर कंप्लीट करायचे आहेत. तर रेल्वे ट्रॅकवर आपल्याला हॉल्ट लागला आहे. आली वाटतं ट्रेन, नशीब. कोणती आहे काय कळत नाही. शालीमार वास्को द गामा, कोणती आहे काय माहिती. पॅच खराब लागलेच, 2-3 मोठे पॅच. रस्त्याचं ब्रिजचं काम चालू आहे. तर हे जे रेल्वे ट्रॅक बघताय तुम्ही, असे आय थिंक 3 ते 4 वेळा रेल्वे ट्रॅक येतील आपल्या वाटेत. असे थोडे थोडे पॅच खराब आहेत, त्यामुळे आपला पेस स्लो होतो. ठीक आहे. 265 किलोमीटर बाकी आहे. ते लिंबू पाणीसाठी जरा थांबलो होतो. चला पुढे नको, आपल्याला भरपूर लांब जायचं आहे. कडक ऊन आहे बघा आता. अजून जायचं आहे 253 किलोमीटर. 4 तास दाखवत आहे. 5 तास दाखवत आहे. हा दुसरा ब्रिज आहे जो आपल्याला क्रॉस करायचा. दुसरा रेल्वे ट्रॅक. असे आय थिंक अजून 2 आहेत. अजून 229 किलोमीटर. 4 तास 12 मिनटं दाखवतात. समोर बघा काय लँडस्केप आहे. तर आपण आहोत हॉस्पेटच्या दिशेने. इथून हम्पी जवळपास 163 किलोमीटर आहे. एकदम सुसाट रस्ता.
एक हॉटेल नाही आहे, माझं जेवण बाकी आहे. आणि दुपारचे वाजले 3 वाजत आले. माझी कुठतरी जेवून घेऊया पहिलं. आताच लंच झाला. आता वाजले दुपारचे 3:50 झालेत. ते भारत फॅमिली रेस्टॉरंट म्हणून आहे, हायवेलाच आहे. लकीली भेटलं तिकडे. जस्ट लंच केलं आणि आपण आता निघतो हम्पीला. इथून जवळपास 148 किलोमीटर आहे डिस्टन्स. अजून 6:30 झाले. 5 समथिंग होते, 5-5:30 होते. 1 तास वाढले. तरी मी ते जास्त वेळ नाही घेतला, आणखी काही अर्धा तास थांबलो असेल. ठीक आहे. आजचा सनसेट आपण म्हणजे नवीन वर्ष आज 1 जानेवारी आहे, 1 जानेवारी 2024. तर नवीन वर्षाची पहिली संध्याकाळ आपण आता कर्नाटकातून पाहणार आहोत, हम्पीमध्ये. चला फटाफट इथं तापूया. सुसाट रोड आहे, सुसाट. चला आता आपण हम्पीच्या दिशेने चाललो आहे. हॉस्पेट रेल्वे स्टेशन जवळ आहे हम्पीपासून. मोस्टली आपण तिकडेच स्टे करू आज. आणि तुम्ही जर आसपास बघाल, आता आपण ज्या हायवेने जातो आहे, चारी बाजूला पवनचक्क्या आहेत मोठ्या मोठ्या. किती सुंदर दिसतं बघ. अजून 80 किलोमीटर बाकी आहे. पण फायनली हम्पीच्या जवळ पोचलो आहोत. हार्डली काही 15 ते 20 किलोमीटर आहे इथून हम्पी. रस्ता एवढा चांगला आहे, काय सांगणार आपण. तर आपला कॅप्टन 90च्या वर जात नाही ना, 90चा टॉप स्पीड कॅप्टनचा. त्यामुळे किती रिकामी असला तरी तो मी पूर्ण एक्सिलेटर फिरून ठेवला होता. आणि एक गाड्या खूप कमी होत्या. एका कोपऱ्यात एका लाईनमध्ये ठेवली होती आणि क्रूज टाईप लावून ठेवलं होतं हाताला. आता हाताला तसे वळणं आली आहेत. जवळपास 150 किलोमीटर असा रोड होता. परत एक रेल्वे ट्रॅक लागला आपल्याला. हा होमस्टेची डिटेल मला एका मित्राने दिली, जो काल काय परवा इथे राहायला आला होता. सो आपलं अर्धं काम झालेलं आहे. आपल्याला त्या होमस्टेला जाऊन फक्त आता राहायचं, बुकिंग करून. खूप सो आपल्याला रूम भेटेल, नाही तर आसपास कुठे ना कुठे भेटेलच. पंधरा किलोमीटर आलो आपण. एवढं कंटाळा आला होता ना एंडला. 100 किलोमीटर संपत नव्हतं. फार सुंदर सजवलेलं आहे. काल परवा असं वाटतं जाऊ की नको हम्पीला, असं झालं होतं. आज जरा मन मुठीत धरून ठरवलं की बाबा जाऊया. काही नाही, 300 समथिंग किलोमीटर होतं. सकाळी 11च्या दरम्यान निघालो होतो, 10:30-11च्या दरम्यान. आता 6 वाजले जवळपास आणि आपण हम्पीला पोचतो. म्हणजे 7 तासात पोचतो आपण हम्पीला. 7 ते 7.5 तासात. ग्रेट, म्हणजे चांगल्या प्रकारे पोचतो आपण, चांगला स्पीडने. रस्ता एवढा सुंदर होता की मी काय मोठं ब्लॉग केलाच नाही जास्त रस्त्याचा. त्याचं कारण असं की एक क्रूज राहिल्यावर आता हवा येते खूप आतमध्ये, सो आवाज क्लिअर येत नाही. मी ज्यावेळी काही बोलतो त्यावेळी स्पीड थोडा कमी करतो आणि त्यानंतर बोलतो. मी जिकडे बघतोय
हे सगळे अशीच मोठी डोंगररांगा दिसतात. दगडांच्या एकावर एक रचलेले थर दिसतात. आता जेव्हा ह्याला जाऊ तेव्हा समजेल हे काय आहे का ॲक्च्युली. मला काहीच माहिती नाही याच्याबद्दल. थोडा रात्री रिसर्च करावा लागेल. शेती भरपूर होते बघा इथे. पूर्ण भात शेतीच दिसते बघते. बारामाही शेती ज्याला म्हणतात त्यातला काहीतरी प्रकार आहे. संध्याकाळचे 6 वाजून गेले. अंधार पडतो. आपलं होमस्टे आलं जवळ 1 किलोमीटरवर. सोफा रूम भेटून नाही प्रॉब्लेम होतो. शोधत बसायला कंटाळा येतो. मी 7च्या दरम्यान हम्पीला पोचलो. आणि ॲक्च्युली मला एक मित्राने स्टेचा कॉन्टॅक्ट नंबर दिला होता. तिकडे मी गेलो. ॲक्च्युली तिकडे स्टे अवेलेबल नव्हता. त्यामुळे त्यांनी मला हा स्टे सजेस्ट केला जिकडे मी आता आलो आहे. इथे बेसिकली काय आहे की ते जे गावातली छोटी छोटी घरं आहेत त्याच्यामध्ये ज्या एक्स्ट्रा रूम्स आहेत त्या जे स्टे दिल्या जातात. तशीच एक रूम मला एक भेटली. असे मोस्टली घरांमध्ये स्टे दिले जातात. मी आलो आणि डायरेक्ट झोपूनच गेलो. आता वाजलेत रात्रीचे जवळपास 10 वाजलेत. सो मी ते मग उठल्यानंतर मी जेवण शोधण्यासाठी गेलो की कुठे लंचला डिनरला काहीतरी भेटेल का. सगळं बंद होतं. 1-2 ओपन होते. मग बिस्किटं आणि हे घेऊन आलं. सो आजचा मला तशी भूक नाही आहे जास्त. मी आय थिंक 4 वाजता जेवलो होतो. त्यामुळे जास्त भूक नव्हती. आजचा दिवस थोडा ॲक्टिव्ह होता कारण 337 किलोमीटर डिस्टन्स होतं इथून मडगाव टू हम्पी. ते आपण कंप्लीट केलं. सकाळी हम्पीला फिरायला जाईन. जे काही लोकेशन्स असतील इकडचे ते कवर करीन. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला मडगाव टू हम्पीचा प्रवास बघायला भेटेल. नेक्स्ट व्लॉगमध्ये हम्पीमध्ये काय काय आपण एक्सप्लोअर करू शकतो त्याचे मी जेवढं शक्य होईल तेवढी माहिती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करीन. आणि इथे स्टेचे लोकेशन्स आहेत त्याचीसुद्धा डिटेल मी तुम्हाला देईन की तुम्ही कुठे राहू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मी तुम्हाला या स्टेचं ओव्हरऑल सकाळी उठल्यानंतर देतो. थोडं उन्हामध्ये चांगलं दिसेल कारण गावातले घर आहे. सो पूर्ण अंधार आहे. जास्त लाईट्स नाहीत. सो सकाळी मी तुम्हाला एक प्रॉपर ओव्हरव्ह्यू देतो घर कसं आहे ते.